उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोरेगाव पार्क, जे की पुण्यातलं अत्यंत उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये महारवत्नाची 41 एकर जमीन अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनी असणाऱ्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेली होती। या प्रकरणामध्ये राज्याच्या राजकारणात मोठे आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र असलेले पार्थ पवार यांच्या कंपनीने जो व्यवहार केलेला होता तो व्यवहार प्रसार माध्यमांपुढे येत अजित पवार यांना रद्द करावा लागला। खर तर हे पार्थ पवार पहिल्यांदाच अडचणीत आलेत का? नाही, तर या आधीही पार्थ पवार अनेकदा अडचणीत आलेले आहेत। त्यापूर्वी त्यांनी गँगस्टर गजा मारणे याची भेट घेतलेली होती। त्याचबरोबर राम मंदिरचा मुद्दा असेल, त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचं आत्महत्या प्रकरण असेल, या सर्वच प्रकरणाच्या वेळी हेच पार्थ पवार अडचणीत आलेले होते। या संदर्भामध्ये आपण समजावून घेऊयात पार्थ पवार यांनी नेमके काय काय वक्तव्य केलेलं होतं आणि कोणकोणत्या प्रकरणामध्ये ते अडचणीत आलेले होते। नमस्कार, मी राजरत्न जोधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नुकतंच जर पाहिलं तर कोरेगाव पार्क परिसरामध्ये असणाऱ्या महारवत्नाची 41 एकर जमीन पार्थ पवार यांची कंपनी असणाऱ्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेली होती आणि विशेष बाब म्हणजे जवळपास 41 एकर महारवत्नाची जागा ही जी आहे खरेदी करण्यात आली होती। खर तर 1804 कोटी रुपयांची असणारी जमीन केवळ अर्थात जर पाहिलं तर केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे ही जमीन शासकीय जमीन होती। या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांच्यावरती आरोप झालेले होते आणि त्यानंतर जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं या प्रकरणामध्ये लक्ष घातलं आणि जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये 3 जणांच्या विरोधात कारवाई सुद्धा करण्यात आली होती। या प्रकरणात पाहिलं तर शीतल तेजवानी असतील, त्याचबरोबर रमेश तारू आणि तहसीलदार जे असणाऱ्या तहसीलदार यांना सुद्धा या प्रकरणामध्ये जे आहे ते निलंबित करण्यात आलेलं होतं। खर तर या प्रकरणामध्ये प्रसार माध्यमांपुढे अजित पवार यांनी सांगितलेलं होतं की या प्रकरणाचा जर पाहिलं तर या व्यवहाराची मला माहिती होती, परंतु अशा पद्धतीचा व्यवहार झालेला आहे असं मला माहिती नव्हतं। त्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली। या बैठकीनंतर जर पाहिलं तर अजित पवार यांनी प्रसार माध्यमांसमोर येत थेटपणे हा व्यवहार रद्द केलेला होता। जर पाहिलं व्यवहार जरी रद्द झाला असेल तरी आज जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अजित पवार यांचं पुण्यातलं पक्ष कार्यालय आहे, अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे पक्ष कार्यालय आहे त्या पक्ष कार्यालयाच्या पुढे जर पाहिलं तर मास मुवमेंटच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा आणि त्याचबरोबर पार्थ पवार यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती। परंतु हेच पार्थ पवार यापूर्वी सुद्धा अनेकदा अडचणीत आलेले आहेत। कुख्यात गुंड गजा मारणे यांची पार्थ पवारांनी भेट घेतलेली होती आणि त्यानंतर अजित पवार यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका झालेली होती, कारण याच गजा मारणे याच्यावरती तब्बल 30 गंभीर गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर अजित पवार यांना स्पष्टीकरण द्यावं लागलेलं होतं। अजित पवार यांनी जर त्यावेळी जर पाहिलं तर थेटपणे सारवासारव केलेली होती। हे प्रकरण जर पाहिलं तर 25 जानेवारी 2024 रोजी घडलेलं होतं। पार्थ पवार यांनी जे आहे थेटपणे गजा मारणे याची भेट घेतलेली होती। याच गजा मारण्यावरती तब्बल 30 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि हाच गजा मारणे कोथरूडमध्ये टोळी चालवतो। दुसरं एक महत्वाचं वक्तव्य जर पाहिलं तर पार्थ पवार यांनी जर या आधी जर पाहिलं तर राम मंदिरासंबंधात सुद्धा एक महत्वाचे वक्तव्य केलं होतं। सप्टेंबर 2020 मध्ये पार्थ पवार यांनी एक वक्तव्य केलेलं होतं। त्यांनी या संदर्भामध्ये एक पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली होती। या पोस्टमध्ये त्यांनी म्हणलेलं होतं की जर पाहिलं तर सांस्कृतिक विजयाबद्दल आपण सर्वजण नम्र असलं पाहिजे, असं वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्थ पवार यांनी केलं होतं। याच वक्तव्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यावेळेस पार्थ पवार यांचे आजोबा असणाऱ्या शरद पवार यांना स्पष्टीकरण द्यावं लागलेलं होतं। या बाबतीमध्ये स्पष्टीकरण देताना शरद पवार असं म्हणालेले होते की पार्थ पवार यांनी केलेली टिप्पणी ही अपरिपक्वतेचं लक्षण आहे, असं वक्तव्य स्वतः त्यांचे आजोबा असणाऱ्या शरद पवार यांनी केलं होतं। त्याचबरोबर ज्यावेळी सुशांत सिंग राजपूत जो की अभिनेता आहे, सुशांत राजपूतने ज्यावेळेस आत्महत्या केली होती त्या आत्महत्या प्रकरणाची अर्थात CBI चौकशी करावी अशी मागणी सुद्धा पार्थ पवार यांनी केली होती। आणि विशेष म्हणजे याच पार्थ पवार यांचे वडील असणारे अजित पवार त्यावेळेस महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री पदावर होते। अशा अनेक वेळा जर पाहिलं तर याच पार्थ पवार यांनी वारंवार वादग्रस्त विधाने केलेली आहेत। आता परत एकदा जर पाहिलं तर महारवत्नाची 41 एकर जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीची जी खरेदी केलेली आहे त्या प्रकरणामध्ये सुद्धा आता पार्थ पवार अडचणीत आलेले आहेत। या प्रकरणामध्ये पुढे काय तपास होतो, कशा पद्धतीने कारवाई होते हे पाहणं सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी सावंतसह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect।
टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत डेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.